नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मस्त चमचमीत आलू मेथी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे मोठ्या आकाराचे आलू घेतले आहे। धुवून घ्यायचे आणि त्याचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही पिलरच्या सहाय्याने देखील याचा साल काढू शकता। सोलून घ्यायचा, म्हणजे आपल्याला जो हा आलू घेतला आहे आपण तो सोलून घ्यायचा। तर आता याचे साल काढून घेतले आहेत आणि याच्या आपण फोडी करून घेणार आहोत। खूप मोठ्या मोठ्या फोडी करायच्या नाही आणि खूप छोट्या सुद्धा नाही। तर आपण जसं भाजीला नेहमी फोडी बनवतो त्याच पद्धतीच्या ह्या फोडी बनवून घ्यायच्या किंवा काप करून घ्यायचे, म्हणजे पटकन आलू शिजतो आणि आपण असा हा मेथी आलू बनवणार आहोत। अजिबात कडसर होणार नाही। बऱ्याच वेळा काय होतं, मेथीला कडसर चव असते तर ती भाजीमध्ये उतरते। त्यासाठी आपण खास ट्रिक वापरणार आहोत की ही भाजी अजिबात कडसर होणार नाही, खायला चविष्ट लागेल। म्हणजे तुम्ही नेहमी बनवसाल तशा पद्धतीची आपण ही बनवणार आहोत। आता हे जे आलूच्या फोडी आहेत त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या, जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत। साईडला ठेवते। एक टोमॅटो सुद्धा बारीक बारीक कट करून घेते। टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। मी इथे एक असा टोमॅटो घेतला आहे। बारीक बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं आहे। आणि हे टोमॅटो आलू आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघ, आणि नंतरच कट करत आहोत। कधी पण भाज्या आधी धुवून घ्यायच्या नंतर कट करायच्या। आता हे टोमॅटो सुद्धा या ताटामध्ये मी काढून घेते। आता आपण मेथी धुवून घेतलेली आहे आणि ही पहा, एक जुडी एवढी मेथी घेतली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आधी, म्हणजे निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि शक्यतोवर पाणी यातलं सर्व निथळून घ्या आणि मगच ही भाजी चिरायची आहे। जर तुम्ही भाजी आधी चिरली आणि नंतर धुतली तर त्यामधले सगळे पौष्टिक तत्व बाहेर पडतात आणि आपल्याला काही फायदा होणार नाही भाजी खाण्याचा। तर ही भाजी मी धुवून घेतली, पाणी निथळून घेतलं आणि आता बारीक बारीक अशी चिरून घेते। आता मेथीचं सीजन आहे तर नक्कीच तुम्ही ही भाजी करून पहा। जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरा, म्हणजे दिसायला खूप छान दिसते ही भाजी। आता ही मेथीची भाजी सुद्धा आपण चिरून घेतलेली आहे। आता करूया फोडणीची तयारी। कढईमध्ये टाकू तेल। तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालंय, यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ। साधारण अर्धा चम्मच जिरं टाकायचं। जिरं फुललं की मग लसूण टाकायचं आहे। इथे 10-12 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत, तुकडे करून घेतलेत। तुम्ही थोडंसं आलं देखील टाकू शकता।
लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊ. लगेचच यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू. मी इथे एक कांदा घेतला आहे, असा बारीक चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा तेलावरती परतून घ्यायचा. आता कांदा सुद्धा परतून झालाय. यामध्ये आपण लाल मिरच्या तोडून टाकणार आहोत. छान स्वाद येतो या भाजीला, त्यामुळे जरूर टाका. 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकते तोडून. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. आता हे अजून 1 मिनिटभर परतून घ्यायचं मिरच्या टाकल्याच्या नंतर. थोडीशी मिरची परतली आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो सुद्धा छान शिजला पाहिजे. थोडंसं मीठ टाकते, म्हणजे टोमॅटो कांदा लवकर शिजायला मदत होते. थोडंसंच टाकायचं, बाकी नंतर टाकू आपण. आणि 1-2 मिनिटं किंवा मिनिटभरासाठी हे परतून घेऊ आपण. टोमॅटो थोडासा नरम झालाय बघा. आता यात आपण सुके मसाले टाकू. हळद पावडर, पाव चम्मच एवढी हळद पावडर टाकायची आहे. लाल मिरची पावडर. आता इथे आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे. त्या अंदाजे लाल मिरची पावडर टाकायची, म्हणजे आपल्या अंदाजाने टाकायचे आहे. हे टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आणि लगेच थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. आणि आपण जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे. बटाट्याला थोडासा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी, म्हणून बटाटे आधी टाकायचे आहेत. मी इथे 1 जोडीसाठी, म्हणजे 1 जोडी मेथीची होती, तर 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत. चांगले मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये. आता मीठ आत्ता न टाकता आपण नंतर टाकणार आहोत. बटाटे मिक्स केले की यावर झाकण ठेवू. पाणी शक्यतोवर टाकू नका. वाटलंच तर अगदी थोडंसं टाका, म्हणजे बटाटा या कढईला चिकटणार नाही, अशा पद्धतीने. आणि मध्यम आचेवर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं बटाटा छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. तर आता 3 ते 4 मिनिटं आपण आलू छान असे शिजवून घेतले आहेत. मस्त रंग आलेला आहे मसाल्याचा आणि टोमॅटो वगैरे टाकेला आहे. तर इथे तुम्ही पहा, सहज तुटत आहे, म्हणजे छान असा हा शिजला आहे. आता आपल्याला याला झाकून शिजवायचं नाही आहे. मेथी टाकल्याच्या नंतर अजिबात झाकण ठेवायचं नाही. जर झाकण ठेवलं तर भाजीला कडसर चव लागेल. त्यामुळे आलू आधीच शिजवून घ्यायचा पूर्ण आणि नंतर मेथी टाकायची आहे. तर इथे आता बारीक चिरलेली मेथी टाकून घेते. ही खूप दिसत असली तरी शिजल्याच्या नंतर कमी होते, त्यामुळे एवढी भाजी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आलूमध्ये. गॅस मध्यमच ठेवायचा. अशी छान मेथी आलू मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आता मीठ टाकून घेते. आपण सुरुवातीला थोडंसं टाकलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ टाकायचं चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित असं. आणि 1-2 मिनिटं फक्त आपण
वाफवून घेणार आहोत आता, कारण मेथीला सुद्धा फार वेळ लागत नाही शिजायला आणि आलू शिजलेले आहेत, त्यामुळे 2 मिनटं शिजवून घ्यायचं. आता इथे तुम्ही म्हणजे अजून एक टिप्स आहे की जर मेथी थोडीशी कडसर लागत असेल तर काय करायचं, या भाजीमध्ये थोडंसं तूप टाका या स्टेजला, किंवा बटर टाकू शकता. त्यामुळे पण भाजीचा कडसरपणा लागत नाही आणि चवसुद्धा अप्रतिम येते. आता आपण न झाकण ठेवता हे 2 मिनटं मध्यम आचेवर शिजू. आता एक 2-3 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे आणि मस्त असा सुगंध सुटला या भाजीला. आता सर्वात शेवटी काय करायचं, अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. जास्तही टाकू नका, अर्धा चम्मच ठीक आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. चमचमीत अशी आपली ही आलू मेथीची भाजी तयार झाली आहे. टिफिनलाही देऊ शकता किंवा घाई गडबडीच्या वेळी नक्कीच बनवू शकतो आपण. खायला अप्रतिम लागते आणि झटपट होते. तर कशी झाली ही आलू मेथीची भाजी नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू अशा छानशा झटपट रेसिपीसह.